40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय अर्जुनभाई पाटील यांना आपण पाहतोय मंचावरती. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते डोंबिवलीचे आपले संतोषजी केणे साहेब यांना तुम्ही पाहताय, सुखदेवजी पाटील साहेब, राहुलजी केणे, प्रणवजी केणे, त्याचबरोबर प्रेमनाथजी पाटील, नरेश ठाकूर, या सर्व मान्यवरांना सध्या आपण पाहताय. बरेचसे मान्यवर मंडळी, त्यासोबत आमच्या माता भगिनी देखील मानपडायच्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित आहेत. सर्वांकडून दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. पहिली 20 मिनिटं असतील तुम्हाला 4 षटकांसाठी देखील महत्त्वपूर्ण सूचना. दोन्ही अंपायर्स मैदानाच्या आत आहेत. संदीप भाने आणि रतन मानेरकर दोघांनाही जरूर या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊ. आघाडीची जोडी रुपेश भगत आणि शैलेश शेलार. पहिल्या षटकामध्ये अमित पाटील मॅचला होती सुरुवात. जुनी डोंबिवली विरुद्ध आयरेगाव. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आयरे 40+ ला. मॅचला सुरुवात होते ठीक 5:51 श्री बालाजी मित्रमंडळ आणि पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाड आयोजित या स्पर्धेची. सॉफ्ट हँड इथे खेळलेत. पहिल्या बॉलवरती धाव मिळणार नाही. ॲडव्होकेट शशिकांत पाटील साहेब यांचे आगमन झाले, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. पहिल्या बॉलवरती धाव आली नाही. फुल लेंथ राईट बॅटने खेळायचं होतं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश भगत. अमित पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करायचं होतं फ्रंट फूट वरती. अनदर फुल लेंथ, आणखी एक फुल लेंथ बॉल आलाय. फ्रंट फूट वरती ड्राईव्ह करायचं होतं दोन्ही बॉलवरती. मागचा बॉल टॅप झाला, खाली लागला. यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. याच मैदानावरती अगोदर आपण उंबारलीकरांची स्पर्धा बघितली. ऐतिहासिक वैभवशाली असं क्रीडांगण आहे. गेले कित्येक वर्षाची परंपरा आणि या मैदानावरती आपण बऱ्याचशा स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या बघितलेल्या आहेत. अमित वन्स अगेन तोच प्रयत्न होता, मात्र इथेही तो फसलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल येतात, फुल लेंथ येतात, पॉपिंग क्रीजमध्ये पडतात आणि अमित पाटील जो रेग्युलर क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म होता तोच कॅरी करतोय 40+ मध्येही आणि सुरुवात चांगली केली आहे. टॉस जरी जिंकला असला आयरेने, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय जरी घेतला असला तरी गोलंदाजीमधून सध्या 3 बॉलमध्ये एकही धाव त्याने आयरेला दिली नाही. अमित फुल लेंथ त्यावेळेला एज घेऊन बॉल चालला गॅपमध्ये, गलीतून मागे पॉइंट आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्डचा फिल्डर मागे चाललेले आहेत. उचलून थ्रो केला जाईल. आय थिंक घनश्याम आहेत सबस्टिट्यूट प्लेअर. शॉर्ट थर्डला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांनी खातं उघडतंय आयरे 40+चं. नुकतीच अध्यक्ष चषक ही स्पर्धा पार पडली. 50 संघांना घेऊन आपण ती स्पर्धा बघितली. आदरणीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 40+चं क्रिकेट डेव्हलप होतं. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय 32 40+ संघांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अमित पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला पील लाऊड साऊंड एज होती, चांगला झेली असल्याच्या मागे. पहिली विकेट गावदेवी. आयरे 40+ ला पहिला आदरा 2 लाईक. शुभ कार्यारंभी आपण ज्ञानस्वरूप पोऱ्याचं पूजन करतो. कार्यसिद्धीस नाही जो प्रथम त्याचं पूजन करा. सकळ विघ्ने नश्ट होती, सांगे हिंदू परंपरा, सांगे हिंदू परंपरा. त्या विघ्नहर्त्या चरणी नतमस्तक होऊयात आपण. या स्पर्धेमध्ये कोणतीही इजा, कसली इजा कोणत्या खेळाडूला होऊ देऊ नका आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडू दे हीच विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जो आलाय बॉलर्स बॅक. बॉल चालला मिड ऑनला, चेस करून मागे गॅपमध्ये बॉल होता. पहिला फार वेगाने शेलारचा कॉल आहे, डबलचा मिसफिल्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेमधला पहिला चौकार आयरे 40+ साठी.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावाफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. डिस्क जॉकीचे आम्ही सहर्ष स्वागत करू आमच्या सोबत अशोकजी पाटील जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट ब्रॉडकास्टिंग पार्टनर संपूर्ण आमची टेक्निकल टीम, कॅमेरामॅन त्यांचंही सहर्ष स्वागत. आज कॉम्बॉक्समधून नितीनजी काळ, नाझे आणि रोशनजी संते घारिवली यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. पहिल्या रजनीमध्ये पहिली संधी या स्पर्धेची. पुन्हा एकदा तमाम लाडके क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं मी समालोचक करणकांत एदुटने सहर्ष स्वागत करेन. 6-1 थोडीशी मी म्हणेन संत सुरुवात झाली आहे. जरी शेवटच्या बॉलवरती चौकार आला असला, एक विकेट पडलेली आहे आणि या बॅटिंग ऑर्डरमधला सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज शैलेश शेलार जो आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आला आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. ऑफस्टंपचा बाहेर अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईडने खाता उघडतोय. स्कोमॉझोन 7 महेश पाटील सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला तीनही फिल्डर, एक फिल्डर डाऊन दी ग्राउंड आहे तो देखील ऑन साईडलाच आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे, काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हर 8 ठेवलंय. शॉर्ट कव्हरला फिल्डर आत आहेत. ऑन साईडला लॉफ्ट करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर शेलारचा पहिला वार सीमा रेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल, षटकार. बंद करा प्लीज. अंपायर प्लीज. यस, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दखल आमच्या मॅनेजमेंटने घेतलेली आहे. जो काही डिसिजन असेल अगदी काही क्षणातच तुमच्या समोर असेल. सेकंड ओव्हर मधला दुसराच बॉल होता. अटेम्प्ट करत असताना काऊ कॉर्नरला तिथून एक्झॅक्ट प्रेक्षकांची बाईक गेली. चेक. सो फायनल डिसिजन आलाय मॅनेजमेंट टीम कडून. हा असेल षटकार.
जाम लांब आहे कॅच रे. चला मॅच कंटिन्यू करा. षटकार असेल. बाईक जरूर प्रेक्षकांची आलेलीच आहे, पण आता त्याला काय करू शकतो आपण, बिकॉज जर कदाचित कॅच पकडलीच असती, ऑब्जेक्शन मी म्हणेन आयरेगावचं देखील राईटच आहे, जर कॅच पकडली असती तर कदाचित तिथे आपण विकेट दिली असती. सो आता ॲज पर रूल हा षटकार. मिस टायमिंग. यावेळेला जेलची संधी. महेश अमी डीप मधून महेशचा कॉल. कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला होता. 2 धावा इथे सहजरित्या मिळतील आणि 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. सलग 2 बॉलवरती जीवनदान आपण पाहतोय मिळत असताना ती शैलेश शेलारला. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला 15 धावा पाहायला मिळतात. इव्हिनिंग सेशन आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे आणि कुठेतरी त्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारण्याचा प्रयत्नात 2 फटके फसले होते शैलेश शेलारचे, जो स्ट्रायकिंग एंडला आहे. ऑन साईडला 3 फिल्डर आहेत. पॉवर प्लेची सेकंड ओव्हर आहे. महेश पाटील पुढे आलाय. बॉलर्स बॅक. बॉल मिड ऑनला चेस करून मागे चालला. लॉंगाचा फिल्डर बॉलवरती 1 धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 16 धावा धावा फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तितक्याशा धावा नव्हत्या, बिकॉज पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा, जिथे 1 विकेट देखील पडली होती रुपेश भगतची. आणि या ओव्हरमध्ये शैलेश शेलारने अटॅक केला. थोडासा कवीने धावसंख्येला आकार देतोय. सध्याचा धावफलक 16. 1 विकेट पडले. बॉल अजूनही बाकी आहेत. पॉवर प्लेमधले 3. स्ट्रायकिंग एंडला आता कैलास केणे. काही परिवर्तन आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये. डीपमध्ये लॉंग ऑफला ठेवण्यात आलं. मिड ऑनला 8 ठेवलंय. काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट 30 या सर्कलचा बाहेर. महेश ऑन साईडला उडवलाय आणि या स्पर्धेमधला येतो आणखी एक धमाकेदार कैलास केणेचा बॅटमधून षटकार. कॅचेस ड्रॉप केल्या होत्या. बॅकफुटला कट केलाय. पॉइंटला फिल्डर बटरफ्लाय कॅच. चांगला झेल आणि विकेट येते. 22 for 2. आयरे 40+. 22ला दुसरा आद्रा. नावं सांगायचे. कॅच कोणी पकडले. पुढची मॅच संदप आणि आजदे दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. बावीसला दुसरी विकेट. फार चांगला झेल पॉइंटचा फिल्डर कडून आपल्याला पाहायला मिळाला. संजयने टिपलेला झेलने दुसरी विकेट पहिले. कैलास केडे देखील पॅव्हलियनमध्ये परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आले. 3 नंबर 4 मच्छिंद्र पाटील. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला महेश. बॅकफुटला कट केला. पुन्हा पॉइंट ऍक्शन मध्ये. चांगला प्रयत्न होता. कॅच ड्रॉप झाली आहे. सो मच्छिंद्रकडे स्ट्राईक असेल. पहिल्याच बॉलवरती त्याला जीवनदान. 2 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा. 2 विकेटचे नुकसान. गावदेवी आयरे 40+.
एक्स्ट्रा कव्हरमध्ये ड्राईव्ह करायचं होतं. बॉल चाललाय डीप कव्हर पॉईंटला. फील्डर डीपमध्ये आहेत. पहिली धाव पूर्ण करण्यात आले. चांगली फिल्डिंग झाली आहे. चांगला थ्रो आला आणि शैलेश शेलारचा नकार देखील होता एक धाव पूर्ण केल्यानंतर. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे 24 धावा. धावा फलकावरती श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आणि श्री पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित या स्पर्धेचं आयोजन. पिंपळादेवी चषक 2025 32 40+ ग्रामीण 16 रेग्युलर ग्रामीण अशा टोटल 48 संघांना घेऊन ही स्पर्धा आपण सध्या पाहतोय. पहिल्या पर्वामध्ये आजची पहिली संध्या स्पर्धेची पहिला सामना पहिला डाव. खाली राहिलाय बॉल. बॅकफुटला थांबला होता मात्र इट इज वाईट. फार जास्त बाहेर पाहायला मिळाला. बॅकफुटला थांबला होता. जर या बॉलमध्ये बाउन्स असता तर कदाचित शैलेश शेलारने अटेम्प्ट केलं असतं बॅकफुट पंचला लेट कटला पण तो थांबलाय. बॉल प्रचंड बाहेर. वेल लेफ्ट. वाईडने धावसंख्या 25 वरती पोहोचले. करंट रन रेट सध्या 11.54 आणि प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो 59. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीप स्क्वेअर लेगचा डीप मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप कव्हरला फिल्डर आहे. पॉइंटला फिल्डर. थर्ड मॅनला फिल्डर. फाईन लेगला फिल्डर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आतमध्ये. पूल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेन कमी गतीने आलाय. चान्स होती आणि त्यामध्ये एक धाव. दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी करण्यात आली. अंपायरचा बाईकचा सिग्नल. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय ती 26. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा. शॉर्ट ऑफ लेंथ सीम अप होता. बॉल आतही आला नाही आणि बाहेर गेला नाही. थेट सरळ रेषेमध्ये निघून गेला होता विकेट किपरकडे. 26 धावा सध्याचा धाव फलक. अमित ओव्हर पिच होता. ऑन साईडला ड्राईव्ह खेळण्यात आला. काऊ कॉर्नरमध्ये डीपमध्ये फिल्डर आहेत. थोडंसं फंबल जरूर झालंय पण एकच धाव पूर्ण करत आहे शैलेश शेलार. मी म्हणेन सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला थांबतायत पण त्याच्या बॅटमधून ऑलरेडी मोठे फटके आलेले आहेत. त्यामुळे कदाचित त्याने जर चान्स घेतली धावसंख्येचा वेग वाढू शकतो. आणि पॅरन देखील तेच म्हणत असेल की शैलेश शेलारने कदाचित जास्त बॉल फेस करावे. ते प्रयत्न तर करतोय तो पण अमितने चांगली बॉलिंग केली आहे. ऑन साईडला बैठक आला. डीप स्क्वेअर लेगकडे. पहिल्या बाउन्स वरती बॉडीला स्पर्श होऊन बॉल चालला अखेर सीमा रेषेच्या बाहेर. शैलेश शेलारच्या बॅटमधून चौकार. डीजे तांबा. आपण एक सूचना असेल. आय थिंक आजदेचे प्लेयर आहेत. आपल्या ज्या काही बाईक्स आहेत त्या लवकरात लवकर रिमूव्ह करा तिथून. मैदानाच्या बाहेर त्या गाड्या पार्क करा प्लीज. स्क्रीन समोर आपण उभे आहात त्या गाड्या थोड्या पुढे करा. आपल्या नसतील तरी पुढे काढा आणि ज्या कोणाच्या असतील त्यांना विनंती आपण त्या बाहेर काढा. स्कोमोझॉन 31. 31 धावा धाव फलकावरती. ओव्हर पिच लॉफ्ट करण्यात आला. लॉंग ऑफला झेलची शक्यता. चांगला झेल आणि विकेट. शैलेश शेलार बाद. 31 ला तिसरा आदरा. गावदेवी आयरे 40+ ला. प्लीज त्या गाड्या काढा. आपल्या नसतील तरीही काढा. मैदानाच्या बाहेर. लॉक आहे का महेंद्र दादा मात्रे प्लीज. प्रत्येक ओव्हरच्या 5व्या बॉलवरती विकेट आले. एज आहे. शॉर्ट थर्डला बॉल चाललाय. चांगला स्टॉप. एक धाव तर सहजरित्या पूर्ण करण्यात आला. डबलचा कॉल आहे आणि दुसरी धाव मिळेल. थोडासा अलगर्जीपणा क्षेत्ररक्षणामधून थ्रो करण्यासाठी वेळ घेतलाय. 2 धावांनी 3 ओव्हरचा खेळ संपलाय. विकेट पडले. 3 धावा 33. बॅटिंग करत असताना गावदेवी आयरे 40+. त्रिंबक दादा काळन प्रतिष्ठान आज 40+ आणि पाटील 11 संद 40+. टॉस साठी दोन्ही संघांचे कॅप्टन तुम्हाला रिपोर्ट करायचे मंचावरती. आज दे आणि संद 40+ मध्ये पुढची लढत आहे आणि त्यानंतर विनर मध्ये मॅच असेल 40+ची. त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅट खोणीसी विरुद्ध पिसवली, जुनी डोंबिवली विरुद्ध शिरडोंबी आणि त्यानंतर पुन्हा 40+च्या 4 टीम्स असतील. आगासन 40+ वर्सेस सागाव 40+ आणि बाल 40+ वर्सेस
वाडेकर 40+. आपण मुख्य अभ्यासावर आपल्याला केस करणार आहोत. अनंत वजे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते 40+ संघटनेचे बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष वजे यांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभास्ते काही सन्मान आम्ही करणार आहोत. 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच काटेचे अर्जुनभाई पाटील यांचा आम्ही सन्मान करणार. बाईंना विनंती असेल की आपण या आपला सन्मान आपण स्वीकारायचे. बाईंना विनंती असेल की आपण या. बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष आपण पाहतोय संतोषजी वजे साहेबांच्या शुभास्ते आपण 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील कल्याण तालुका संघटक हा सन्मान त्यांचा आम्ही करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष आपण पाहतोय संतोषजी वजे. ज्यांच्या खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट सध्या सुरू आहे असे आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतोय अर्जुनभाई पाटील ज्यांच्या माध्यमातून आताच अध्यक्ष चषक ही स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वच 50 संघांना 66 संघांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती असे आपले लाडके अर्जुनभाई पाटील. त्यानंतर कार्यसम्राट माजी नगरसेवक संतोषजी केने साहेब इथे उपस्थित त्यांचे सत्कार होईल. मी संतोष केने साहेबांना विनंती असेल की आपण या. मी अशोक ठाकूर यांना विनंती होती की आपल्या शुभास्ते संतोष केने यांचा सत्कार करायचे. अशोकजी ठाकूर यांच्या शुभास्ते सन्मान होईल. नेहमीच आगरी समाजासाठी ज्यांची खूप धावपळ असते नेहमीच आणि आगरी समाजासाठी नेहमीच काहीतरी करायचं आहे हा निश्चय ज्यांच्या नेहमीच मनामध्ये राहिला ते आपले सर्वांचे लाडके आपण होते संतोषजी केने साहेब कार्यसम्राट माजी नगरसेवक सुद्धा त्यांचा सन्मान आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. संतोषजी केने साहेबांचा सन्मान अशोकजी ठाकूर आपण पाहतोय. अजूनही काही सन्मान आहेत मात्र आपण मॅचकडे वळणार आहोत. करण कान यांच्याकडे काही सन्मान आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. ज्यावेळी टॉस होईल श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप आणि दुसऱ्या बाजूला त्रिमक कान प्रतिष्ठान आज दे अशी मॅच असेल. O2 करण कान. फटाके सुरू तोपर्यंत आणखी 2 आपले सन्मान होऊन जातील. बुधाजी वजे साहेब इथे उपस्थित त्यांचे सत्कार होईल. तर या बुधाजी वजे साहेब आपलाही सन्मान इथे केला जाईल. बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष आपण बघूया संतोषजी वजे यांना विनंती होतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभास्ते आपण बुधाजी वजे साहेबांचा सत्कार करणार आहोत. त्यानंतर मनपाचे कार्यसम्राट माजी सरपंच अभिमन्यू म्हात्रे साहेब उपस्थित त्यांचे सत्कार होईल. मी दत्ता म्हात्रे यांना विनंती होतो की आपण संतोष वजे यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. थोडेसे फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे त्यामुळे नक्कीच अजून एक सन्मान होईल. अभिमन्यू म्हात्रे साहेब माजी सरपंच आपण बघतोय त्यांचा सत्कार आपण करूया संतोष वजे साहेबांच्या शुभ असते. आणि आता वळूया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये करण कानेंच्याकडे. धन्यवाद. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. श्री बालाजी मित्र मंडळ आणि पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये मॅच नंबर 1 मध्ये आपण आहोत. पहिला डाव आयरे अगेन्स्ट झिरो डोंबिवलीमध्ये हा सामना आहे. कवसला बॉल चाललाय. पहिली धाव सहजरित्या डबलचा कॉल आहे पण थांबावं लागणार आहे. चांगला थ्रो चांगली फिल्डिंग एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 34 या आकड्यावरती सध्याचा धाव फलक. डाऊन द ग्राउंड डबलचा कॉल. डायरेक्ट हिटला चान्स होता मिस झालेत आणि 2 धावा सहजरित्या मिळतात. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पुढे चालली. स्कोअर्स ऑन 36. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती. पहिल्या मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आयरे 40+ आपण बघितलेला आहे. यानंतर आजदे आणि संदप मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल 40+ फॉर्मॅटची. बॅकफुटला चांगला फटका टॅप करत असताना बॉल कव्हर पॉइंटला आणि इथे येतोय चौकार. 4 धावा.
सोबत धावा फलकावरती 40 धावा. चांगला फटका बॅकफुटला दामला, वेट ट्रान्सफर केलं, बॉलला येऊ दिलं, बाउन्स होता आणि कट करत असताना कवा पॉइंटला 4 धावा. मिसफिल्ड झाली तिथे. ज्या वेगाने फिल्डर आला तर असं वाटलं की फर्स्ट लुक मध्ये तो बॉलला अडवेल, पण नाहीच जमलं त्याला. 60चा सध्या तरी आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. ज्या वेगाने धावसंख्या पुढे चालली आहे. विनायक स्ट्रायकिंग एंडला आहेत. ऑन साईडला पोल करण्यात आला. डीप स्कोरलेकडे बॉल. महेश पाटील डीप मधून बॉलवरती चालले. 2 धावा सहजरित्या मिळू शकतात. तितकासा पुरेसा होऊ दे. आणि या क्रीडांगणाचा भौगोलिक विचार करता जेव्हा बॉल डीप मध्ये येतोय 2 धावा सहजरित्या मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर जर आपण बघितला तर तो 42. 42 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 वरती विनायक खेळतोय, मच्छिंद्र खेळतोय 4 वरती. पक्ष्यांचे थवे देखील आपल्याला आकाशामध्ये पाहायला मिळतात. संध्याकाळ क्रीज सोडले, मैदान सोडावं लागेल. मच्छिंद्र होतोय रनआउट. 42ला चौथा हादरा. पावसाला पावणारी हाकेला धावणारे आगरी कोळ्यांची कुदस स्वामीनी. या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत, पण आगरी कोळी प्रथमतः आपल्या सुख दुःखामध्ये मागण्या आणि साखळं कोणाकडे घालत असेल तरी कारल्याची एकवीर आई. चैत्र सप्तमी जवळ आहे. 4 एप्रिलला आपल्याला कारल्याची जत्रा देखील पाहायला मिळणार आहे. प्रत्येक जण प्रत्येक भाविक भक्त आताही जातात. आणि आगरी कोळी लोकांना फक्त चैत्र सप्तमीची गरज नाही, नवरात्रीची गरज नाही. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने भाविक भक्त आपल्याला एकविरेला जात असताना पाहायला मिळतात. वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचले 43. एक को इन्सिडन्स जरूर आपण बघितला या मॅच मध्ये. प्रत्येक ओव्हरच्या 5व्या बॉलवरती विकेट पडली आहे. वन्स अगेन विकेट. सो अर्थातच 4 ओव्हरचा खेळ संपला. 5 विकेट धावा फलकावरती. 43 धावा. गावदेवी आयरे 40+. आपण फक्त तयार राहा. आम्ही जेव्हा तुम्हाला सिग्नल देऊ तेव्हा तुम्हाला लाईट्स ऑन करायचे. आभार व्यक्त करत आपण आदरणीय अध्यक्ष शिवसेना तालुका संघटक कार्यसम्राट सरपंच अर्जुनभाई पाटील यांचं, ज्यांच्या उपस्थितीत ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याचबरोबर ध्रुव एंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेटचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती नरेश ठाकूर, सुनील दादा पाटील, विजय दादा पाटील या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात, ज्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी. 43ला 5. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. फुल लेंथ ऑन साइडला स्विंग करण्यात आलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यस, काही दिवसांअगोदरच रिकव्हरी जरूर स्वतः करत आहेत आणि आपल्या गावच्या संघासाठी उपस्थित आहेत. चौकार आला. बॅकफुटला वेळेला पंच करण्यात आला. कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत निलेश आहेत. वेगाने बॉलवरती थ्रो चांगला आहे. धाव फक्त एकच मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. स्कोमॉझॉन 48.
48 वरती धावफलक आदरणीय सुखदेवजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, ज्यांच्याद्वारे या मैदानावरती आपण या अगोदरची जी रजनी स्पर्धा बघितली. ज्येष्ठ नेते उंबारली. 48 आहे, 4 बॉलचा खेळ बाकी. पुढचा बॉल सफळ स्वीप करण्यात आला, पण स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. ओहो, किक दिली आहे. क्रिकेटमध्ये रोनाल्डो आपण बघितलाय झिरो डोंबिवलीचा. सो बाय 1 गेट 1 फ्री. 1 शॉट, एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले 49. इलेक्ट्रिशियन्स ठीक आहे, लाईट्स ऑन करा आपण. सांगदेव वजे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यशवंत भंडारी साहेबांचं आगमन झाले. दोन्ही मान्यवरांचं जय पिंपळादेवी चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओटूकरण ऑन साइडला हुक करायचा होता, बॉल पडला, वळला आणि गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 49 आकड्यावरती. बॉल अजूनही बाकी आहेत 2. राऊंड द विकेट. बॅकफुटला थांबला, खेचून मारलाय, लॉंग ऑफ कडे बॉल चालला. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, सो डबल मिळणार नाही. फिल्डिंग चांगली झाली. रॉकेट थ्रो आलाय ऑन दिस टर्म. गुड फिल्डिंग. स्कोर ऑन 50. शेवटचा एक बॉल. 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आयरे 40+. टॉस जिंकून बॅटिंग. शेवटचा बॉल पुढे आलाय, ऑन ट्रॅक करण्यात आला. बॉल झाला मिड विकेटच्या गॅप मध्ये. अमित पाटील फार वेगाने बॉलवरती, थोडंसं फंबल, त्याचा फायदा. 2 धावा पूर्ण करण्यात आलेला. थर्डचाही प्रयत्न आहे, मात्र थांबावं लागणार. अशा पद्धतीने डाव पहिला संपला, जिथे बॅटिंग केली गावदेवी आयरे 40+ ने. धावसंख्या उभारले 52. 52 धावा आणि लक्ष असेल 53. 53 धावांचं. इलेक्ट्रिशियन्सला विनंती आहे लगेचच मंचाशी संपर्क साधा. आमचे इलेक्ट्रिशियन्स, मंडप डेकोरेटर्स कोणी असाल, लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधायचा आहे. इट्स ओव्हर टू युअर टॉस बॉक्स, जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. आज दे अगेन्स्ट संदप. नक्कीच दोन्ही कॅप्टनला विनंती असेल या आजदे आणि संदप, जो या स्पर्धेमध्ये श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप आणि दुसऱ्या बाजूला त्रिंबकान प्रतिष्ठान आजदे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अभिमन्यू म्हात्रे साहेबांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. साहेबांना विनंती असेल या. अभिमन्यू म्हात्रे साहेब, आपल्या शुभहस्ते टॉस केला जाईल. चला, दोन्ही कॅप्टन शशांक पाटील आणि राम पाटील दोघांनाही विनंती असेल या. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल रनआउट, बीमर आणि वाईटसाठी. त्याचा वापर तुम्हाला 15 सेकंदाच्या आत करायचे, हे लक्षात असू द्या. 40+ क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गिरीशदादा पाटील यांचे आगमन झाले, त्यांनाही विनंती असेल आपण या. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. अभिमन्यू म्हात्रे साहेबांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉसची माहिती आम्ही देणार आहोत दोन्ही कॅप्टन. चला शशांक या टॉससाठी, किंवा जय पिंपळादेवी चषक मानपाडा. जय पिंपळादेवी असं कॉल केलं आणि श्री बालाजी मित्रमंडळ आलेल्या साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. अभिमन्यू म्हात्रे साहेबांना टॉस जिंकलाय तो आजदे 40+ संघाने. काय निर्णय असेल? रामबाडी आमच्या सोबत आहेत. बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आयरे संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही निर्णय घेतला, याच्या मागचं कारण काय? वातावरण, हवा चालू आहे ना आता. आयोजनाबद्दल काय संकल्प आहे? बालाजी मित्रमंडळ आयोजित आपल्याला पाहायला मिळतो जय पिंपळादेवी चषक मानपाडा 2025. पहिलीच नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याअगोदर सुद्धा मानपाडामध्ये नाईट स्पर्धा झालेली आहे, मात्र या मैदानात पहिल्यांदाच. काय सांगाल? आयोजन सुंदर आहे, छानच आयोजन. या सीझनमध्ये आजदे आणि संदप मॅचेस झाल्यात का पहिल्यांदाच? पहिली मॅच. शुभेच्छा असतील. शशांक, टॉस तू जिंकला असता, तुझा निर्णय काय असला असता? पहिल्या राऊंडला माझी पण इच्छा बॅटिंग घेण्याची होती, पण आता विरोधात झाले, तर तसं करायचा प्रयत्न करू. या अगोदर याच मैदानात उंबारलीची नाईट स्पर्धा झाली, त्या स्पर्धेचा तुमचा चॅम्पियन संघ होता. आता समोर आजदे 40+ संघ, त्याही संघाने अध्यक्ष चषकमध्ये चांगला खेळ केला होता, तुमच्याही टीमने चांगला खेळ केला होता. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 52 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्या हिशोबात आम्ही ते एकदा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आमचा उंबारली चषकमध्ये, आणि खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना नक्कीच साथ देते. शुभेच्छा असेल शशांक तुम्हाला या मॅचसाठी. टॉस नक्कीच इथे जिंकलाय तो
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आज जे 40+ त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ संघ तुम्हाला फिल्डिंग करायची लक्षात घ्या आणि आज जे संघ तुमची बॅटिंग आहे त्यामुळे दोन्ही टीम्सने आमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला येऊन थांबायचं जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आजच्या दिवसात प्रथमच घारवलीचे एक अप्रतिम समालोचक रोशन संते यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच. सामना सुरू आहे. या दोन नामवंत संघांमध्ये ऑन साईडला फ्लिक करताय सॉफ्ट हँड खेळत आहेत. त्याच्यावरती मिळतील एकूण 2 धावा. क्रिकेटसह दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. जय पिंपलादेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही पहिली रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे आणि पहिला सामना सुरू आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ आयरे 40+ आणि आई गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुन डोंबिवली या दोन टीममध्ये 53 धावांचं लक्ष्य आहे. या मॅचमध्ये अमित आणि फलंदाज नितीन ही जोडी आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय रुपेश भगत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतायत. त्याच्यावरती मिळते एक धाव. सेन्सिबल बॅटिंग करतायत अमित, कारण की अमितला माहिती आहे रुपेश भगत एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याला तो सन्मान देतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. श्री बाळाजी मित्रमंडळ मानपाडा आणि जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपलादेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. खऱ्या अर्थाने एकूण 32 40+ ग्रामीण संघांचा सहभाग आहे. 16 रेग्युलरचे ग्रामीण संघ आहेत. एकूण या स्पर्धेमध्ये 48 ग्रामीण संघांचा सहभाग आहे आणि पहिला सामना सुरू आहे. यानंतर सामना आजदे आणि संदप या दोन टीममध्ये. रुपेश भगत या 20 फटका चांगला लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्रीन समोर, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑफ सीमा पार येतोय हा चौकार. मधून हा चौकार येतोय. एक विस्फोटक फलंदाज आहे. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ड्राईव्ह करतायत. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु पायाने हा चेंडू अडवलाय. शैलेश शेलार, क्या बात आहे. चांगली फिल्डिंग, आउटस्टँडिंग फिल्डिंग आपल्या टीमसाठी. ही एक धाव वाचवली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल इन डबल फिगर मध्ये 10. बाउंड्री चेक करूया आपण. यस, ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी आहे, तेवढीच चांगली क्लॅरिटी आहे. रोशन फराड, सागर फराड आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आणि आपण बाउंड्री चेक करतोय. प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेत मित्र म्हणेन शैलेश शेलार यांचे. यस, ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. विनायक पाटील होते, त्यांना बीट केलं, त्यानंतर नक्कीच बाहेरून आले शैलेश शेलार आणि हा चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 11. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत नितीन जोशी
हे नाव खूप मोठं आहे. 40+ माध्यमातून फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, खराब क्षेत्ररक्षण. 2 पायांच्या मधून चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने आणि मिळतील पुन्हा एकदा या 3 धावा. आय थिंक किशोर म्हात्रे होते शॉट थर्डमॅनला आणि जिथे एकच धाव होती तिथे मात्र या 3 धाव मिळतात. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 14. सुरुवात दमदार केली. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आई गावदेवी गिरिजा माता जुन डोंबिवली या टीमला आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. जय पिंपला देवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आज एकूण 40+ 8 संघ आणि रेग्युलरचे 4 संघ आहे. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 18. बनवायच्या धावा 5 षटकांमध्ये 53. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 35 या मॅच मध्ये. चेंडू द्यायचा आहे विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीला. धावसंख्या आहे 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात केली आहे. अमित पाटील खेळतायत. 3 चेंडू आणि 7 या धावसंख्येवरती एक चौकार आलाय. अमित पाटीलच्या बॅटमधून त्याला साथ देतोय नितीन जोशी खेळतोय. 3 चेंडू आणि 11 या धावसंख्येवरती त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. कमबॅक करावा लागेल जय गावदेवी आयरे 40+ या टीमला, कारण की 40+ या टीमचे आयरे 40+ या टीमचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. सुजित मडवी साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. निखिलजी केने असतील, त्यानंतर निखिल पाटील असतील, कॅप्टन कुल विनोद पाटील इन ॲक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. त्यांचा डान्स प्रसिद्ध आहे. नेहमीच अध्यक्ष चषकामध्ये आपण त्यांचा डान्स पाहत असतो. शशांक दादा पाटील देखील इन ॲक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. पवन ठाकूर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत. विनायक पाटील येत आहेत आणि विनायक पाटीलचं स्वागत केलंय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत शैलेश शेलार. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. स्लॉट मध्ये होता आणि लॉंग ऑनला शैलेश शेलारने चांगले क्षेत्ररक्षण केलंय. लॉफ्टेड हिट आपण पाहिलं लॉंग ऑनला. क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतःला स्ट्रेच केलं, त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकललाय. या 4 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी शैलेश शेलारने. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सातत्याने पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतात नितीन जोशी. यावेळीच व्हाईट बॉल येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21. 21 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये जुनी डोंबिवली या टीमने. 53 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. डे नाईट फॉर्मॅट आहे. क्या बात आहे, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 21 धावा. ऑफ कटरा चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्याने चेंडूने वळण घेतलं. शॉर्ट आर्म बॉल गेला डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे स्क्वेअर रेगला. थोडीशी फंबल झाले क्षेत्ररक्षक, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22. सुरुवात दमदार केली आहे. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली आहे अमित पाटील आणि फलंदाज नितीन जोशीने.
आघाडीची सलामीची जोडी आहे. अमित पाटील आहे स्ट्राईक एंडला. जेनन ऑलराऊंडर आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून देखील भरपूर संख्येने प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. जय पिंपला देवी चषकामध्ये डे नाईट फॉर्मॅट आहे. बॅकफुटला गेले, कट करतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत गलीमध्ये. किशोर म्हात्रे पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 23 धावा. MGM हॉस्पिटलचे ओनर आदरणीय डॉक्टर जनार्दन म्हात्रे साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय पिंपला देवी चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा येतोय लेग बाईस. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच विनायक पाटीलने. अवघ्या 6 धावेंचं नक्कीच आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा आल्यात. कारण की पहिल्या षटकामध्ये होते 18 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय. 5 चेंडू फेकलेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आणि या मॅच मध्ये आयरे 40+ या टीमला कमबॅक करून दिलाय विनायक पाटील. हाफ ट्रॅकर हा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण. या चेंडूचा फायदा घेऊ शकले नाहीयेत अमित पाटीलला. माहिती होतं हा चेंडू मी सहज चौकार किंवा षटकारामध्ये नक्कीच कन्वर्ट करू शकलो असतो, परंतु मिळते एकच धाव चेंडूवरती. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच आहे त्र्यंबक दादा काळन प्रतिष्ठान आजदे 40+. या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि श्यामदादा गायकर पाटील 11 संदप 40+ या टीमला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे. त्र्यंबक दादा काळन प्रतिष्ठान आजदे 40+ आणि श्यामदादा गायकर पाटील 11 संदप 40+. या दरम्यान तुम्ही पाहताय आपण डॉक्टर दीपाताई म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि डॉक्टर जनार्दन म्हात्रे साहेब MGM हॉस्पिटलचे सर्व आपण दोन्ही मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करतोय. ओटू रोशन संते. 18 चेंडू बनवायचे धावा 28 या मॅच मध्ये. जमेची बाजू एकही फलंदाज बाद झाला नाहीये आतापर्यंत गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर पुल करतायत, पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. मच्छिंद्रचं स्वागत केलंय षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना धावसंख्या आहे 31. जिंकण्यासाठी अजूनही 22 ची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस. किशोर म्हात्रेने चांगले क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच निर्णय पाहावा लागेल. यस, वाईट +1. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 33 धावा. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीकरण सोपं झालंय. या मॅच मध्ये झुंड डोंबिवली या टीमने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 33 धावांची पार्टनरशिप अमित पाटील आणि नितीन जोशी मध्ये. संदीप भाणे सर आणि रतन मानेरकर सर हे 2 ऑफिशियल पंच आणि आमचे टीव्ही अंपायर, थर्ड अंपायर रमेश म्हात्रे सर हे 3 नामवंत पंच आपण पाहतोय SP पॅनलचे. या सुभाष पाटील या पुढीलच्या मॅच मध्ये इन ॲक्शन मध्ये असतील
आणि त्यांचे पॅनलचे हे पंच आपण पाहतोय. मच्छिंद्र 17 चेंडू 20ची गरज. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे बॅटची कडा आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावा सिंगल डबलच्या साह्याने नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती. कारण की येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19ची गरज आहे. अमित पाटील चांगली बॅटिंग करतायत. फुल टॉस चेंडू आहे. गॅप मधून चेंडू चाललाय मिडविकेटच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती मिळतील एकूण या 2 धावा. चांगली सुरुवात चांगली फलंदाजी होते. सेन्सिबल बॅटिंग सुरू आहे अमित पाटील आणि नितीन जोशीची. सिंगल डबलला देखील प्राधान्य देत आहेत आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 36. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगल्या डीप मध्ये स्क्वेअर लेगला थोडीशी फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ रनबॉल इक्वेशन आहे या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू गॅप मधून चेंडू चाललाय. शर्यत लागली आहे चेंडू आणि फिल्डरची आणि काका आधीच नक्कीच धावलेले आहेत. स्वप्नील भगत उर्फ काका या नावाने सुपरिचित आहेत. मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा आणि 4थी धाव देखील पूर्ण होते. लेझी क्रिकेट बॅकअप नव्हतं आणि ही 4थी धाव देखील पूर्ण होते. थकवा जाणवतोय. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 4 ने पुढे जाईल. 42. 42. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा स्वप्नील भगतला बीट करून थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. ॲडव्होकेट शशिकांत पाटील सध्या उपस्थित आहेत. निजे गावचे त्यांचे सन्मान होईल. एकनाथ दादांना विनंती असेल आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या शशिकांत पाटील पेशाने वकील आहेत. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पंच काही इशारा करतायत. त्यानंतर सुखदेव पाटील इथे उपस्थित आहेत. कार्यसम्राट व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तर या सुखदेव पाटील आपण विनंती असेल आपण या. प्रेमनाथ पाटील साहेब उपस्थित त्यांचा सत्कार होईल. डॉक्टर जनार्दन म्हात्रे साहेब इथे उपस्थित त्यांचा सत्कार होईल. त्यांना विनंती असेल आपण या. बोलतोय तरी पण देवेंद्र दादांच्या शोभास आपण MGM हॉस्पिटलची आपण बघतो. डॉक्टर जनार्दन म्हात्रे साहेब इथे उपस्थित त्यांचा सत्कार होईल. त्यांना विनंती असेल आपण या. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी संदर्भाने असते. त्यानंतर चांगदेव वजे इथे उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार होईल. त्यांना विनंती असेल आपण या. डॉक्टर दीपाताई मात्रे इथे उपस्थित त्यांचा सत्कार होईल. मी वंदनाताई वजे यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या डॉक्टर
दीपाताई म्हात्रे यांचा सत्कार होईल. डॉक्टर दीपाताई म्हात्रे यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. वंदनाताई वजे यांच्या शुभ हस्ते. तर लगेच वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच नितीनजी काळन. थँक्यू सो मच करणजी काळन यांचा आवाज आपण ऐकतोय. आजच्या रात्रीमध्ये स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज नितीन जोशीचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का 48 या धावसंख्येवरती. विठ्ठल पाटील साहेब उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. साहेबांना विनंती असेल आपण या, त्यांचा सत्कार नक्कीच केला जाईल. बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष वजे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करणार आहोत. विठ्ठल पाटील साहेबांना विनंती असेल आपण या, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कार्यसम्राट माजी सरपंच ओटू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहे शैलेश शेलार. प्रयत्न खूप चांगले केले होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 51, 2 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल जय गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुन डोंबिवली या टीमला अपील करतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. आज दे 40+ संघ इन ऍक्शन मध्ये असेल. जो संघ खेळणार आहे त्र्यंबक दादा काळन प्रतिष्ठान आज दे 40+ या नावाने हेमंत दादा दरे इन ऍक्शन मध्ये असतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. थोडीशी वाट पाहावी लागेल विजयासाठी, कारण की 1 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. आणि हुक करतायत, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय विजयाचा षटकार आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच जय गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुन डोंबिवली 40+ या टीमने. अभिनंदन संघाचं. हार्ड लक आयरे 40+. दोन्ही संघांना विनंती आहे लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अमित पाटील. रोहिदास भोईर यांना विनंती होती की आपल्या शुभहस्ते प्रेमनाथ पाटील यांचा सत्कार करायचा आहे. तर या प्रेमनाथ पाटील कोळेगावचे, आपला सत्कार केला जाईल. अमित पाटीलने अष्टपैलू कामगिरी केली. खेळाच्या पहिल्या इनिंग मध्ये 2 विकेट घेतले आणि सेकंड इनिंग मध्ये 28 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे. अमित पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच. नंतर बोलले